हमारी मंडवी सरकार होश में आओ, मंडवी सरकार होश में आओ, मोदी सरकार होश में आओ। अल्पसंख्यक पर अन्याय अत्याचार नहीं चलेगा, अल्पसंख्यक पर अन्याय अत्याचार नहीं चलेगा। आज काय आपल्या फक्त संभाजीनगर औरंगाबाद मध्ये हे आंदोलन चालू नाही, भारतातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे आंदोलन चालू आहे। याला पूर्ण सपोर्ट भारत मुक्ती मोर्चाचा आहे। भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय वामन मेश्राम साहेब हे आंदोलन चालवत आहेत आणि पूर्ण देशामध्ये हे चालू असल्यामुळे याला लवकरात लवकर न्याय मिळेल अशी अपेक्षा आम्हाला आहे। थँक्यू। मोर्चाचा जिल्हा अध्यक्ष डॉक्टर राहुल सोनवणे या ठिकाणी राष्ट्रीय ख्रिश्चन मोर्चाच्या माध्यमातून आणि भारत मुक्ती मोर्चाच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही जो ख्रिश्चन समाजावरती अन्याय अत्याचार होत आहे त्याला थांबवण्यासाठी आणि त्याचा विरोध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे। परंतु या देशामध्ये जी एकंदरीत पाहिलेली परिस्थिती जर लक्षात घेता या ठिकाणी फक्त ख्रिश्चन समाजावरच नाही तर मुस्लिम समाजावर सुद्धा अन्याय अत्याचार होत आहे। तसेच या ठिकाणी बौद्ध समाजावर सुद्धा अन्याय अत्याचार होत आहे। म्हणजे या देशामध्ये जेव्हापासून RSSच्या हातामध्ये ही सत्ता आलेली आहे, BJPच्या हातामध्ये जी सत्ता आलेली आहे ती सत्ता या ठिकाणी केवळ आणि केवळ ती हुकुमशाही या देशामध्ये राबवण्यासाठी ती कार्यरत करत आहे। म्हणजे भारतीय संविधानाने म्हणजे या देशाच्या संविधानाने जे या देशामध्ये सर्वोच्च स्थानावरती आहे आर्टिकल 25 आणि 26 या ठिकाणी उल्लंघन होत नाही। एवढंच नाही तर या ठिकाणी प्रत्येक समाजावरती अन्याय अत्याचार होत आहे। ST समाजावर अन्याय अत्याचार होत आहे, SC समाजावर होत आहे, OBC समाजावर होत आहे। या देशाची जनगणना करण्यासाठी भारत सरकारला 75 वर्ष थांबावं लागत आहे। म्हणजे ही एक प्रकारची लाजिरवाणी गोष्ट आहे आणि या देशाची अर्थव्यवस्था आम्ही या जागतिक लेवलला नेऊन पोहोचवत आहोत असं मोदी साहेबांचं जे म्हणणं आहे ते अत्यंत चुकीचं आहे आणि खोडसाळ आहे। आणि मीडियाही त्याला पूर्ण मोदी मीडिया गोदी मीडिया जे म्हणल्या जाते ते त्याला साथ सहयोग देत आहे। या देशाची अर्थव्यवस्था अत्यंत बिकट होत चाललेली आहे। ज्या पद्धतीने आपण इंटरनॅशनल लेवलला जर विचार केला तर भारताचं मूल्य अत्यंत कमी होत आहे। त्याच पद्धतीने जर आपण विचार केला तर भारत सरकारनं जे काही इंटरनॅशनल लेवलचं वर्ल्ड बँकेकडून जे कर्ज घेतलेलं आहे तोही अफाट तऱ्हेने त्याचा आकडा वाढत आहे। म्हणजे आज जर फेडायची कंडिशन केली तर पूर्ण भारत विकला तरी ते फेडल्या जाणार नाही, एवढी बिकट कंडिशन या देशाची होत आहे। आणि मीडिया कुठल्याही प्रकारचं याला विरोध करत नाहीये, ओरिजिनल बातमी दाखवत नाहीये। तरी आम्ही आज या ठिकाणी सर्व समाजाचे मिळून राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे जिल्हाध्यक्ष या ठिकाणी आहेत, मी भारत मुक्ती मोर्चा जिल्हा अध्यक्ष आहे आणि ख्रिश्चन बांधवांचे जिल्हा अध्यक्ष सुद्धा या ठिकाणी आहेत, बिशप आहेत। म्हणजे पूर्ण समाजाकडून या भारताचं आम्ही प्रतिनिधित्व करून पूर्ण समाजाकडून या ठिकाणी कुठल्याही धर्मावरती, कुठल्याही समाजावरती, कुठल्याही व्यक्तीवरती अन्याय होऊ नये यासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न करू आणि जोपर्यंत या देशामध्ये हा अन्याय अत्याचार चालू असेल तोपर्यंत आम्ही लढत राहू एवढं बोलतो आणि मी या ठिकाणी थांबतो। आज जो हमारा ये आंदोलन है, मेमोरेंडम जो देना है वो इसलिए है कि आर्टिकल 24, 26 और 25 का जो है तो बहुत ही बेदर्दी के साथ उसका उल्लंघन हो रहा है। बात दरअसल ये है कि ये जो मुल्क है ये जमहूरी मुल्क है, हर एक को इस पर रहने का अधिकार है। और बाबा साहब अम्बेडकर ने जो संविधान हमारे लिए बनाया है उसमें साफ तौर पर ये कहा गया है कि हर एक आदमी को अपने मजहब पर रहने का पूरा इख्तियार है। मगर अफसोस की बात ये मोदी सरकार के जो जुल्म कर रही है, गरीबों पर है तो अत्याचार कर रही है और ख़ास तौर पर क्रिश्चियन कम्युनिटी पर जो उनके चर्चों को तोड़ा जा रहा है, वहाँ के फादरों को मारा जा रहा है, इस तरीके से जुल्म हो रहा है। SC OBC पर है तो जुल्म हो रहा है। तो हम ये हुकूमत से कहते हैं कि ख़ास तौर पर इस पर तवज्जो दें। हालात इतने बेकार हो चुके हैं कि आज मुल्क पर कितना कर्ज है, मगर गोदी मीडिया अफसोस की बात है कि इसके ऊपर बात करने को तैयार नहीं है। अगर इस एतबार से देखा जाए तो हर एक आदमी पर इतना खर्च हो चुका है कि वो उसको ज़िंदगी भर फेर नहीं सकता। पर गोदी मीडिया का इस पर है तो बिल्कुल मुँह नहीं खुलेगा, क्योंकि उसने है तो ऐसे डल्ले ले रखी है बड़े बड़े, तभी तो काम कर रही। अगर कभी पैसा नहीं लेती थी तो वो कुछ बोलती थी। आज है तो पूरा हिंदुस्तान कई साल पीछे जा चुका है। इसलिए हम खास तौर पर इस हुकूमत से अभी भी कहते हैं
कि ये जुल्म ख़त्म करें, क्रिश्चियनों पर जो जुल्म हो रहा है, वहाँ के फादरों पर जो जुल्म हो रहा है, उससे बाज आए। कि जब तक नहीं होगा हम आंदोलन करते रहेंगे। ये हमारा आंदोलन यहाँ औरंगाबाद में ही नहीं बल्कि हिंदुस्तान के 550 शहरों में एक साथ हो रहा है। इसलिए हम हुकूमत से ख़ास तौर पर तवज्जो देते हैं कि उसके ऊपर जल्द से जल्द ॲक्शन लें। छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी राहतो। आज आम्हाला कलेक्टर ऑफिसमध्ये निवेदन देण्याची ही वेळ आलेली आहे की ख्रिस्ती समाजावर अन्याय अत्याचार होत आहे। निष्पाप लोकांना त्या ठिकाणी मारले जात आहे, धर्मगुरूंना त्या ठिकाणी छळ केला जात आहे, चर्चेस तोडल्या जात आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही संविधानामध्ये कलम 25-26 यामध्ये जी काही घटना आणि जे काही कलम आम्हाला लावून दिलेले आहे, सर्व धर्म समभाव आणि प्रत्येक समाजाला प्रत्येक रिलिजन्स लोकांना त्या ठिकाणी स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि ते स्वातंत्र्य ते हाणून पाडत आहेत, दादागिरी करत आहेत। आणि माझी विनंती राहील भारत सरकारला, महाराष्ट्र शासनाला की त्यांनी हा असल्या प्रकारचा अन्याय हा त्यांनी थांबवा। कारण बिहार, छत्तीसगड, मणिपूर आणि वेगवेगळ्या राज्यामध्ये होत आहे आणि आता महाराष्ट्रामध्ये देखील खूप प्रकारे ते प्रकार वाढलेला आहे। आणि माझं एकच म्हणणं राहील की ख्रिस्ती हा धर्म नसून ख्रिस्ती हे जीवन आहे, खरं जीवन की जे लोकांना आज लोक तळागाळामध्ये वाईट व्यसनामध्ये वाईट झालेल्या गोष्टी जीवन जगत आहेत आणि त्यांना आपलं जीवन कसं जगावं हे कळत नाहीये। म्हणून खरं जीवन ख्रिस्ताचं काय आहे हे समजण्यासाठी हा धर्म आहे। आणि म्हणून माझी विनंती आहे महाराष्ट्र शासनाला की हा धर्म नाहीये, आम्ही धर्मांतर करत नाहीये, आम्ही लोकांचं जीवन बदलतो। खरं जीवन काय आहे, कसं जगावं माणसाने जगामध्ये, समाजामध्ये हे त्या ठिकाणी सांगितलं जात आहे। ख्रिस्ती धर्म दया, क्षमा, शांती, लीनता आणि नम्रतेचा धर्म आहे। हा कुठल्यावर कोणावर अन्याय अत्याचार न होऊ देणारा धर्म आहे। म्हणून माझं महाराष्ट्र शासनाला आणि भारत सरकारला माझी विनंती आहे, मोदी सरकार यांना की त्यांनी कुठल्याही ख्रिस्ती समाजावर, बुद्धिस्ट समाजावर आणि मुस्लिम समाजावर कुठल्या प्रकारचा अन्याय करू नये, तर आम्हाला एक स्वातंत्र्य मिळावा, न्याय मिळावा ही आमची विनंती आहे। थँक्यू। मोर्चाचा विजय असो। मोदी सरकार होश में आओ, होश में आओ, मोदी सरकार होश में आओ, होश में आओ, होश में आओ। तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी। फडणवीस सरकार होश में आओ, होश में आओ, फडणवीस सरकार होश में आओ, होश में आओ, मोदी सरकार होश में आओ। होश में आओ, होश। अल्पसंख्या पर अन्याय अत्याचार नहीं चलेगा, नहीं चलेगा, नहीं चलेगा, अल्पसंख्यक पर अन्याय अत्याचार नहीं चलेगा, नहीं चलेगा, नहीं चलेगा। भारत